नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रुती संजय गांधी. जसं सगळ्यांनाच माहिती आहे की एक आई, एक बहीण आणि एक मुलगी आणि एक पत्नी म्हणून तुम्ही सगळ्यांसाठी जगता, पण अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता. कॅन्सर हा आजही भीतीचा शब्द वाटतो, पण योग्य माहिती वर वेळेवर तपासणी केली तर तो आजार आजही आपण हरवू शकतो. म्हणूनच आज आपण महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सर बद्दल आणि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे याबद्दल बोलणार आहे. भारतात महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर, त्यानंतर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर हा मोठ्या प्रमाणात आढळतो. दोन्हीही हे कॅन्सर जर का वेळेवर सापडले तर पूर्णपणे बरे होऊ शकतात. तर हे वेळेवर सापडण्यासाठी काय केलं पाहिजे? महत्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सरची सुरुवात अनेकदा वेदना विरहित आणि शांतपणे होतो. सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही मोठी लक्षणे दिसत नाही, म्हणून स्क्रीनिंग म्हणजेच लक्षणे योग्य येण्यापूर्वीच तपासणी अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम स्तनाचा कॅन्सर बद्दल पाहूया. स्तनाचा कॅन्सरची स्क्रीनिंग ही 20 वर्षाच्या नंतर प्रत्येक महिलेने स्वतःचे स्तनाचे एक्झामिनेशन म्हणजेच तपासणी करावी. यामुळे गाठ, जाडी किंवा बदल लवकर लक्षात येतो. 30 वर्षाच्या नंतर प्रत्येक महिलांनी एकदा तरी वर्षातून डॉक्टरांकडे जाऊन स्तनाची तपासणी करून घ्यावी. तसेच 40 नंतर 1 ते 2 वर्षाला प्रत्येक महिलांनी मॅमोग्राफी ही टेस्ट अत्यंत आवश्यक असते आणि ती करून घ्यावी. मॅमोग्राफी ही एक साधारण टेस्ट आहे. ती एक्सरे सारखी तपासणी असून लहानात लहान गाठ सुद्धा ती ओळखून देऊ शकते. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचे आहे. आता गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर बद्दल स्क्रीनिंग कशी करावी? तर 25 वर्षाच्या नंतर किंवा लग्नानंतर दर 3 वर्षांनी पॅप स्मिअर ही एक सोपी वेदना रहित तपासणी करावी. HPV टेस्ट ही तपासणी पण कॅन्सर होण्यापूर्वीचा धोका ओळखण्यात मदत करते. आज HPV लस ही देखील उपलब्ध आहे, जी कॅन्सर टाळण्यासाठी खूप प्रभावी आहे. असं म्हणू शकता की ही लस 99% कॅन्सर हे प्रिव्हेंट करते. लक्षणे कधी दुर्लक्षित करू नका, जसे की स्तनामधली गाठ, आकारात किंवा रंगात बदल, निपलमधून स्त्राव, पाळीशिवाय रक्तस्राव, पाळीनंतर रक्तस्राव किंवा जास्त पांढरा स्त्राव. लक्षात ठेवा, कॅन्सर जर का पहिल्या नाही तर दुसऱ्या टप्प्यात सापडला तर 90 ते 95% पूर्णपणे बरा होऊ शकतो. उपचार कमी कालावधीचे असतात आणि कमी खर्चाचे सुद्धा असतात आणि ते कमी त्रासदायक असतात. त्याच्यामुळेच आपण हे नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे की कॅन्सर स्क्रीनिंग आणि कॅन्सरची अवेअरनेस ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणून आजच ठरवा, भीती, लाज आणि गैरसमज बाजूला ठेवा. नियमित तपासणी करा, स्क्रीनिंग करा आणि इतर महिलांनाही याबद्दल माहिती द्या. थँक्यू.